नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. मी तुमचा मित्र भूषण साळुंके. आजचा जो आपला टॉपिक असणार मित्रांनो, जिल्हा समाज कल्याण विभागाकडून जिल्हा परिषद अंतर्गत महिलांसाठी मोफत झेरॉक्स मशीन योजना इथं लागू करण्यात आलेली आहे मित्रांनो. इथं 100% अनुदानावरही झेरॉक्स मशीन तुम्हाला मिळणार आहे महिलांसाठी बिझनेस करण्यासाठी मित्रांनो. या व्हिडिओ तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी इथं फॉर्म आलेले आतापर्यंत ते पण मी सांगणार आहे. तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म डाउनलोड करायचे ते पण सांगणार आहे आणि कुठे भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरून कुठं जमा करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सगळी माहिती ते कळणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्या समोर मी इथं पीडीएफ फाईल ओपन केलेली आहे. जी असणार आहे आता जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरचा हा पीडीएफ फाईल आहे मित्रांनो. तुमच्या समोर मी आता सादर करणार आहे. इथं सन 2024-25 साठी असणार मित्रांनो. या वर्षासाठी जिल्हा परिषद अंतर्गत 20% उपकरण अंतर्गत म्हणजे 20% म्हणजे 20% मागासवर्गीय महिलांना 20% मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवण्याबाबत पुरवण्याबाबत आहे मित्रांनो. योजनाकरिता भरण्यात येणारा अर्जाचा नमुना प्रपत्र मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो इथं कोण कोण सहभागी होऊ शकतो ते पण मी तुम्हाला सांगून देतो. टीप सदर योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांना आहे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. की दिव्यांग जे लाभार्थी असतील त्यांना सगळ्यात प्रथम प्राधान्य त्यांना दिलं जाईल. त्याच्यानंतर मग तुमचे असणार मित्रांनो. दिव्यांगसाठी 5% वेगळ्या 5% त्यांचे असणार आहे, 20% मागासवर्गीय महिलांसाठी असणार. अशा प्रकारे ते आहे मित्रांनो. ओके. सगळ्यात इथं आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे एक फोटो चिपकायचा. आपला 3 महिन्या जवळपासचा फोटो पाहिजे आपल्याला. इथे 3 महिना एक फोटो इथं चिपकायचा आहे. त्याच्यावर इथं ग्रामसेवकाची सही घ्यायची आणि ग्रामसेवकाचा इथं सिक्का घ्यायचा मित्रांनो. ओके. स्टॅम्प सिक्का जो सुद्धा घ्यायचा. त्याच्यानंतर इथं प्रति माननीय जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद संभाजीनगर. ओके. त्या यांच्या मार्फत असणार मित्रांनो गट विकास अधिकारी पंचायत समिती. आता तुम्ही पंचायत समितीच्या अंदर आता कोणत्या गावामध्ये तुम्ही कोणत्या पंचायत समितीमधून फॉर्म भरता त्याचं नाव टाकायचं इथं. त्या गावाचं नाव जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. ओके. अशा पद्धतीनं ते गाव असेल ते गावाचं नाव टाकायचं इथं. इथं विषय तोच सेम. सन 2024-25 करता आर्थिक वर्षात जिल्हा परिषद 20% उपकरण अंतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे योजनेअंतर्गत झेरॉक्स मशीन मिळण्याकरिता अर्ज सादर करण्याबाबत हा अर्ज असणार मित्रांनो. ओके. तर 20% म्हणजे 20% महिलांना इथं संधी भेटणार आहे मित्रांनो. ओके. महोदय इथं आपलं नाव टाकून द्यायचं सगळ्यात आधी. उपरोक्त विषयानुसार मी जे पण नाव असेल तुमचं ते नाव इथं टाकून द्यायचंय. महिलेचं नाव. ओके. राहणार त्यांचा मुक्काम कुठे मुक्काम आणि पोस्ट काय ते टाकून द्यायचं. मुक्काम पोस्ट तालुका छत्रपती संभाजीनगर ते इथं असणारच आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर इथं अर्ज करते किंवा करते याच्यासाठी इथं पंचायत समितीचं नाव टाकायचं. इथे यांच्या मार्फत अर्ज सादर करत असून त्या संबंधीची खालील प्रकारे माहिती असं इथं आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर टीप आवश्यक तिथे बरोबर अशी खून करा असं इथं सांगितलं गेलेलं आहे. आता पण ते पण वाचून घेऊया इथं. आणि खालील प्रत्येक रकान्यातील संपूर्ण माहिती भरावी अन्यथा अर्ज पूर्ण समजून फेटाळण्यात येईल मित्रांनो. ही टीप तुम्ही लक्षात ठेवायची. पूर्ण अर्ज भरल्याशिवाय तुमचा अर्ज इथं स्वीकारला जाणार नाही व भरला पण तुम्ही तुमचा अर्ज फेटाळणार नाही. तुम्हाला इथं लाभ मिळणार नाही मित्रांनो. ओके. लाभार्थ्याचे संपूर्ण नाव. आता जे पण महिला असेल त्यांचे इथं संपूर्ण नाव टाकून घ्यायचंय. ओके. त्याच्यानंतर इथं मोबाईल क्रमांक टाकायचा त्यांचावाला संपूर्ण. त्याच्यानंतर इथं 3 नंबरला संपूर्ण त्यांचा पत्ता लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर जात व जात प्रवर्ग. जात म्हणजे कसं आता इथं बघू शकतो तुम्ही. आता हिंदू हिंदू कोणी आता हिंदू पारधी असतं. त्यानंतर हिंदू चांभार असतं. त्यानंतर तुमची जी कास्ट कोणती आहे ते टाकायचं इथं जात आणि जात प्रवर्ग टाकायचा मित्रांनो अशा पद्धतीने. त्यानंतर अर्जदार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सदस्य आहे काय असल्यास सोबत पत जोडावी असं इथे लिहायचं. इथं आहे किंवा नाही आपल्याला ते ऑप्शन निवडायचं मित्रांनो. हो आहे नाही. ओके. आणि त्याची पण प्रत आपल्याला लावायची मित्रांनो. सन 2023-24 लाभार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आपल्याला पाहिजे मित्रांनो. ओके. तिथं अक्षरी आपलं उत्पन्न लिहायचंय. त्याच्यापेक्षा कमी पण असलं चालेल. त्यात जास्त 1 लाख आपलं मिनिमम असणार मित्रांनो. ओके. सक्षम प्राधिकार तहसीलदार यांनी दिलेल्या उत्पन्नाचा दाखल्यासोबत जोडला आहे का
आता आपल्याला इथं हो किंवा नाही आपण जोडला असेल जोडावं लागेलच आपल्याला आहे आपल्याला करावं लागणार आहे. होय होय. ओके. तर ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला व सोय घोषणपत्र जोडला आहेत काय, तर इथं होई नाही आपल्याला निवडून घ्यायचं मित्रांनो एक ऑप्शन. ओके. त्यानंतर इथं मित्रांनो जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिलेली दाखला सोबत जोडला आहे काय, तर इथं होई नाही करून घ्यायचे मित्रांनो. डॉक्युमेंट तुमचे सगळे बरं लक्षात ठेवायचे, हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इथं व्यवसायासाठी लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा आहे काय असल्यास नमुना 8 सोबत जोडले आहे काय, तर इथं होईना लिहायचं आपल्याला. जागेची जागा स्वतःची आहे का, आता होईना लिहायचंय. नमुना 8 आपल्याकडे आहे का, तर हो नाही करायचं इथं. ओके. दोघीपैकी एक आपल्याकडे ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर व्यवसायकाची जागा भाड्याने असल्यास घरमालकाच्या करारनामा सोबत जोडला आहे काय, घरमालका आपल्याला करारनामा जोडावा लागेल. मग भाड्याने कधी असाल तुम्ही तर घरमालकाचा करारनामा जोडावा लागेल मित्रांनो. ओके. ऍग्रीमेंट जसं म्हणतो आपण त्याला. ओके. होईना इथं लिहायचं मित्रांनो. त्यानंतर व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्यास ग्रामसेवकाचा यांचा दाखला जोडला आहे काय, तर होय किंवा नाही आपल्याला इथं पण ऑप्शन निवडून घ्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने. त्याच्यानंतर यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्यास दाखला संबंधित ग्रामसेवक यांचा जोडला आहे काय, यापूर्वी तुम्ही कधी झेरॉक्स मशीनचा लाभ घेतला नसेल तर इथं होई नाही त्यांच्याकडून पत्र लिहिण्याचे म्हणजे प्रमाणपत्र घ्यायचं दाखला घ्यायचा आहे ग्रामसेवकाकडून. होई नाही असं जोडावं लागेल मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर कुटुंबातील सदस्य शासकीय आणि शासकीय सेवेत नसल्याचा दाखला संबंधित ग्रामसेवक यांना जोडले आहेत काय, तर इथं आपल्याला होय नाही करायचे. म्हणजे जे कुटुंब मित्रांनो कुटुंब सदस्यांपैकी गव्हर्नमेंट सर्व्हंटमध्ये निमशासकीय पाहिजे नाही मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने. त्यानंतर इथं लाभधारक गरजू व पात्र असल्याबाबत संबंधित ग्रामसेवकांचा दाखला जोडला आहे काय, ते आपल्याला दाखला द्यायचा इथं होय किंवा नाही करून टाकायचे. त्यानंतर लाभार्थ्यांचे लाभ देण्याबाबत ग्रामसेवक केलेला ठराव क्रमांक व दिनांक, हे जे मित्रांनो ग्रामसेवक दिनांक व ठराव क्रमांक हे ग्रामसेवक तुम्हाला भरून देईल मित्रांनो सगळी माहिती. ओके. दाखले त्यांच्याकडूनच घ्यायचे आणि त्यांच्याकडून भरून घ्यायचे मित्रांनो सगळं. लाभार्थ्यांचा राष्ट्रीयकृत बँकेचा आधार जोडणी असलेला खाते क्रमांक, आता ज्या बँकेला तुमचा आधार लिंक आहे त्या बँकेचा इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर इथं बँकेचं नाव काय तुमचं ते बँकेचं नाव टाकायचं इथं. बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया जे पण असेल ते. त्यानंतर बँकेचा IFSC कोड असतो मित्रांनो क्रमांक, तो इथं टाकायचा आहे अशा पद्धतीने. ओके मित्रांनो. एवढं भरून झाल्यानंतर आपल्याला सदर इथं दिलेले आहे नमूद वगैरे किंवा तुम्ही माहिती वगैरे की सदर खोटी भरली त्यापूर्वी तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई करणं असं आहे मित्रांनो. ते संपूर्ण आपल्याला वाचून घ्यायचं नीट प्रकारे अशा पद्धतीने. ओके. वस्तू मंजूर झाल्यानंतर तुम्ही ते नियमित प्रमाणे वापर करणार आहे व तुम्ही दुकानावर टाकणार सगळे असतं ते. इथे दिनांक टाकायची त्या दिवसाची इथे स्थळ टाकायचं आहे आपलं. त्यानंतर अर्जदाराची इथं सिग्नेचर म्हणजे सही घ्यायची. त्यानंतर इथं अर्जदाराचे नाव टाकायचं आहे मित्रांनो. हे सगळे वाचून घ्यायचं डिस्क्रिप्शन वगैरे. ओके. त्यानंतर इथं अर्जासोबत अर्जासोबत जोडायची कागदपत्रे बघू शकता तुम्ही. टीप अर्जासोबत स्वतःच साक्षरकृत केलेल्या सत्ताप्रत जोडण्याची असावत्य, म्हणजे इथं काय अर्जासोबत तुम्हाला सत्ताप्रत जोडावी लागणार आहे मित्रांनो. त्याची तिथं सिग्नेचर तुमची सही पाहिजे मित्रांनो. इथं सांगण्यात आलेलं आहे. आता इथं 1 नंबरला जागेबाबत ग्रामसेवकाने दिलेला दाखला आपल्याकडे आहे किंवा नाही हे पण इथं करायचंय. त्यानंतर सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. सक्षम प्राधिकाराचा जातीचा दाखला लागणार आहे मित्रांनो आपल्याला. हो किंवा नाही लिहायचं इथं. तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला 1 लाखापर्यंतचा पाहिजे आपल्याला, आहे किंवा नाही. त्यानंतर दारिद्र्य खालील असल्याचा दाखला आपल्याला लागणार आहे मित्रांनो, आहे किंवा नाही. ओके. ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला स्वयं घोषणपत्र आपल्याला लागणार आहे मित्रांनो. तुमच्याकडे आहे किंवा नाही ते पण इथं टिक मार्क करून द्यायची एका याच्यावर कोणत्या पण ऑप्शनवर. यापूर्वी सदर योजनेत लाभ घेतला नसल्यास ग्रामसेवकने दिलेला दाखला तो लागणार मित्रांनो आपल्याला इथं, आहे किंवा नाही. आपल्याला सगळ्यात जास्त आहेच करायचे, जे आपल्याकडे आहे ते आपल्याला आहेच द्यायचे मित्रांनो. त्यांची जास्त इथं निवड होणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो इथं 7 नंबरला कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दिलेला दाखला आपल्याला लागणार आहे मित्रांनो. इथं स्वयंघोषण पत्र हे पण तुम्हाला मी खाली दाखवणार आहे किंवा नाही अशा पद्धतीने. त्यानंतर इथं मित्रांनो ग्रामसभेतील योजनेचा लाभ देण्यात घेतलेल्या आलेल्या ठराविक नक्कल प्रत आपल्याला लागणार आहे मित्रांनो, आहे किंवा नाही. त्यानंतर इथं आधार कार्ड प्रत आहे. त्यानंतर आपल्याला राष्ट्रीयकृत बँकेचे प्रत आहे असं स्वीकारायचे. त्यानंतर इथं व्यावसायिक विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकाचा दाखला आहे. त्यानंतर असं करायचं इथं लाभधारक गरजू
पात्र असल्याचा ग्रामसेवकाचा दाखला आपल्याकडे आहे, आपल्याला तो घ्यावाच लागणार आहे. तर आहेच करायचे, सगळीकडे आहेच करायचं आपल्याला. व्यवसायासाठी लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा आहे असल्यास पुरावा 8 आपल्याला द्यावा लागणार आहे मित्रांनो. ओके, ते आहे, ते पण आपल्याकडे आहे. व्यवसायासाठी जागा भाड्याची असल्यास घरमालकाचा तथा कारनामा भाड्याचा आपल्याला ऍग्रीमेंट आहे का, आहे करायचं आपल्याकडे अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर इथं गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे शिफारस पत्र आपल्याला लिहायचे मित्रांनो. अर्जदाराचे नाव इथं टाकायचे संपूर्णपणे. अर्जदार कोण आहे, त्याचं नाव, महिलेचं नाव, राहणार मुक्काम पोस्ट काय आहे आपल्याला ते टाकायचे, तालुका कोणता ते टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने इथं भरून घ्यायचा आहे फॉर्म नाव टाकून. त्यानंतर इथं सही घेऊन टाकायची कार्यालय कर्मचाऱ्याची पंचायत समितीकडून. कोणाकडून तुम्ही सही घ्यायची, इथे विस्तार अधिकारी समाज कल्याण पंचायत समितीकडून किंवा गट विकास अधिकारी व सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्याकडून आपल्याला सही घ्यायची, सिक्का घ्यायचा मित्रांनो याच्यावर. ओके, तर गट विकास अधिकारीकडून तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने. ते झाल्यानंतर मित्रांनो लाभ न घेतलेले प्रमाणपत्राचा दाखला आपल्याला अशा पद्धतीने असणार आहे. हे सगळं दाखलं तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप बघण्यात मिळते मित्रांनो. तुम्हाला कोणाला मागायची जरूरत नाही, तुम्हाला प्रिंटआउट मारून घ्यायची फक्त याची. इथं प्रथम आपल्याला सगळं पहिलं आपलं नाव टाकायचं, राहणार मुक्काम पोस्ट, तालुका व जिल्हा आपला येणार आहे ते ऑटोमॅटिकली. ओके, अशा पद्धतीने इथे ग्रामसेवकाचा सही व सिक्का घ्यावा लागेल तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो इथे शासकीय व न्यू शासकीय सेवेत नसलेल्या प्रमाणपत्राचा दाखला हा असणार मित्रांनो. इथं सगळ्यात पहिले आपल्याला इथं नाव टाकायचं आपलं, राहणार मुक्काम पोस्ट आणि तालुका टाकायचा आहे. इथं आपला ग्रामसेवकाचा सही सिक्का घ्यायचा मित्रांनो या ठिकाणी इथं. आणि आपल्याला त्याच्यानंतर लाभार्थ्याची सही किंवा अंगठा जे पण असणार इथं महिला त्यांची इथं सही करायची आणि इथं अंगठाचा ठसा पण चालणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो इथे लिहिले लाभधारक गरजू व पात्र असलेबाबतचा ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र दाखला लागणार आहे आपल्याला. त्याच्यात सगळ्यात पहिले नाव टाकायचं आपलं, त्यानंतर राहणार मुक्काम पोस्ट, तालुका टाकायचा मित्रांनो. त्यानंतर ग्रामसेवकाचा सही सिक्का पण याच्यावर घेऊन घ्यायचा मित्रांनो. अशी खून करून टाकायची यस मध्ये. ओके, अशी खून करायची आपल्याला सांगितले यांनी. व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याच्या बाबतचे प्रमाणपत्र द्यायचं आहे, म्हणजे तुमच्या घरी विद्युत पुरवठा आहे त्याबद्दल नाव टाकायचं आपल्या महिलेचं नाव. त्यानंतर राहणार मुक्काम पोस्ट, तालुका आणि इथं ग्रामसेवकाचा सही सिक्का इथं पण घ्यायचा आहे मित्रांनो. ओके, तुम्ही कधी फॉर्म कधी गावातून भरता सगळं ग्रामसेवक असणार, तुम्ही नगरपालिकेतून भरत असाल नगरपालिकेकडून तुम्हाला सही सिक्का घ्यावा लागेल, नगर परिषदेचा. तुम्ही जिल्हा परिषदकडून भरत असाल जिल्हा परिषदेकडून सही सिक्का घ्यावा लागेल. अशा प्रकारे असतं मित्रांनो. ओके, जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला. तर जागेबाबत आपल्याकडे ग्रामसेवकने दिलेला दाखला असेल तर तुमचं नाव टाकायचं, इथं राहणार मुक्काम पोस्ट, तालुका व ग्रामसेवकाचा सही व सिक्का इथं आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने. ओके मित्रांनो, तशा पद्धतीने हा फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि हा फॉर्म तुम्हाला आता कुठे जमा करायचा आहे, तुम्हाला आता ही शंका असेल. ओके, तर सगळं तुम्ही शंका पण ही दूर करतो मी आता. हा जो फॉर्म आहे मित्रांनो, जर तुम्ही कधी आपल्या खेड्यागावामधून भरत असाल, ग्रामपंचायतामधून भरत असाल, तर तुम्हाला हा फॉर्म ग्रामपंचायत मधून भरून घ्यायचा आहे आणि आपल्या नगर काय म्हणतो आपण त्याला पंचायत समितीमध्ये जाऊन जमा करायचा आहे मित्रांनो. ओके, जर तुम्ही हा फॉर्म समाज कल्याण विभागाकडून भरत असाल तर समाज कल्याण विभागामध्ये जिल्हा परिषदकडे जाऊन फॉर्म जमा करू शकता मित्रांनो तुम्ही. आपण या दोघी ठिकाणी फॉर्म जमा करू शकतो, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये आपण जमा करू शकतो मित्रांनो. ओके, या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरून जमा करू शकतो. आणि त्या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला कधी हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरला तर तुम्हाला कुठं जायची जरूरत नाही मित्रांनो. तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण हा फॉर्म भरू शकता. ऑनलाईन पद्धतीने कधी भरला तर तुम्हाला इथं कुठं पण जाण्या येण्याची जरूरत नाहीये. तुम्हाला इथं ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे, तुमचा फॉर्म ते चेक करून घेणार आहे म्हणजे तिथं अशा पद्धतीने असतं मित्रांनो ते. ओके, तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करायचं आहे व्हिडिओला. आणि तुम्हाला या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि तुमचं एक राहिलं आता की तुम्हाला आता पीडीएफ फाईल कुठे भेटेल वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांची. आता कोणी आता लातूरचे असाल, कोणी कोल्हापूर, कोणी पुणे, कोणी सातारा, सांगली, जळगाव, भुसावळ, सगळीकडचे वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे असाल तुम्ही, तुमची पीडीएफची कसं पद्धतीने डाउनलोड करायची मित्रांनो तुम्हाला आपल्या जिल्हा परिषदेचं नाव टाकायचंय तिथं इंटरनेटवर, जसं की जिल्हा परिषद सातारा असं नाव टाकायचं, की जिल्हा परिषद भुसावळ, नाही जिल्हा परिषद जळगाव, अशा पद्धतीने जिल्हा परिषद कोल्हापूर असं नाव टाकायचं आणि तिथून जाऊन आपल्याला हे पीडीएफ फाईल डाउनलोड करायची. आणि जर तुम्हाला आपल्या फॉर्म पाहिजे असेल तर आपल्या 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 तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हा फॉर्म घेऊ शकता. एक पर्याय हा पण तुमच्याकडे डाउनलोड नाही करता आला तुम्हाला तर. दुसरा पर्याय जिल्हा परिषद जळगावकडून पण तुम्ही जळगाव म्हणतो जिल्हा परिषद मार्फत पण तुम्ही हा फॉर्म घेऊ शकता मित्रांनो. ओके, एक तर पंचायत समितीमधून घेऊन घ्यायचा आहे आणि जिल्हा परिषद मधून पण घेता येईल तुम्हाला मित्रांनो, आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन मित्रांनो. ओके, त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पण डाउनलोड करता येईल. आणि जर माझ्याकडे फॉर्म आले तर मी डाउनलोड करून माझ्या चॅनलचे जे ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुपवर नाही तर मग इंस्टाग्राम ग्रुपवर मी तुम्हाला जी पीडीएफ फॉर्मची लिंक वगैरे मी टाकून देईन सगळ्या जिल्ह्यांची. ओके मित्रांनो,
या व्यतिरिक्त पण तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो माझे ऑफिशियल चॅनल लिंक दिलेली आहे. मी इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो करू, इंस्टाग्राम फेसबुक टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला जॉईन होऊन जायचे मित्रांनो, कारण की मी तिथे तुम्हाला याची आता स्वतः मी डाउनलोड करणार आहे सगळे फॉर्म आणि तुम्हाला मी तिथं अपडेट टाकणार आहे मित्रांनो. ते सगळ्या जिल्ह्यापर्यंत असं जिल्ह्यावाईज सगळ्यांचे फॉर्म तिथे मी टाकणार आहे मित्रांनो. ओके, तिथं मला फॉलो करून ठेवायचं सगळ्यात आधी. त्यानंतर सेकंड चॅनल लिंक किंवा ट्रेडिंग दिली तिथं पण मला सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, त्यांना पण या योजनेचा लाभ घेऊ द्या मित्रांनो. सगळ्यांसाठी व्हिडिओ शेअर करा, चांगल्या महिलांना शेअर करा सगळ्यांसाठी. ओके, त्यानंतर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. असे व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.